14 जून 2026 रोजी कामेरी बाजारपेठ या ठिकाणी शेतकरी एल्गार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। हा मेळावा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला मेळावा आहे आणि या मेळाव्याची जय्यत तयारी झालेली आहे। या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी 4 ते 5 हजार लोकांची बैठक व्यवस्था आम्ही केलेली आहे। सदरच्या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून आमदार जयंत पाटील साहेब, त्याचप्रमाणे माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, कोल्हापूर जिल्ह्यातून सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आमदार, त्याचप्रमाणे माजी खासदार राजू शेट्टी साहेब आणि माजी आमदार मानसिंग भाऊ नाईक, त्याचप्रमाणे अनेक माजी लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। मेळाव्याची पूर्णपणे जय्यत तयारी झालेली आहे। तेव्हा सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना जे पूरबाधित आहेत किंवा शक्तीपीठ बाधित आहेत अशा सर्वांना आम्ही आवाहन करतो की उद्याच्या मेळाव्याला आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं आणि हा मेळावा आपण यशस्वी करूया। दिनांक 14 जून 2026 वार रविवार संध्याकाळी ठीक 6 वाजता कामेरी येथे गरज नसलेला शक्तीपीठ रद्द करण्यासाठी मेळावा आयोजित केला आहे। त्या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित आणि पूर बाधित असणाऱ्या सर्व शेतकरी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याची जय्यत तयारी कामेरी येथील शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर पार्किंगची व्यवस्था मराठी शाळेच्या पटांगणावरती आणि कर्मवीर शिक्षण संस्थेच्या पटांगणावरती पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि हा मेळावा यशस्वी करण्यासाठी शेतकरी हजारोच्या संख्येने या कामेरी गावामध्ये येतील आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आपली जीवाची बाजी लावतील एवढं या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।